तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नाशिक धर्मांतर प्रकरणाचा तपास आता एटीएस कडे. नाशिक शहरात एटीएसचं पथक दाखल. एटीएस स्वतः आरोपींची चौकशी करणार. नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये दिल्ली टीमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती. 150 कर्मचाऱ्यांना सोमवारपासून वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या जबाबात गंभीर तक्रारी, सूत्रांची माहिती. तर राष्ट्रीय महिला आयोगाची टीम सुद्धा 18 एप्रिलला नाशिकमध्ये पाहणी करणार. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी नाशिक पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. या प्रकरणामध्ये 7 आरोपींना अटक. तर मुख्य सूत्रधार निदा खान अद्यापही फरार. गेल्या 20 दिवसांपासून निदा खान फरार. नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाचा या संदर्भात मोर्चा निघणार. तर टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा. टीसीएस कंपनीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी कंपनीतील एचआर अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी. पीडित महिलांनी केलेल्या तक्रारींकडे एचआरनं दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार प्रकरणी मलेशिया कनेक्शन समोर. तर संबंधित प्रकरणामध्ये विदेशी फंडिंग झाल्याचाही संशय. हे व्हॉट्सअप चॅट्सच्या आधारे पोलिसांकडून याचा तपास सुरू. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आणखी 4 जणांची चौकशी सुरू. परतवाडा प्रकरणात मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत. आतापर्यंतच्या तपासात 18 व्हिडिओज आणि 39 फोटो पोलिसांचे. शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी आज कल्पना खरातच्या जामीन अर्जावर राहता न्यायालयात सुनावणी. कल्पना खरात शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात आरोपी. तर बोंधू अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल. बोंधू खरात प्रकरणामध्ये मोठा खुलासा. जमीन खरेदीपूर्वी खरातच्या खात्यामध्ये 3 कोटींची उलाढाल उघड. तर नाशिकच्या दाम्पत्यासह शेवगावच्या 4 चौकशीत ही माहिती समोर. आरोपींच्या खात्यामध्ये 2 वर्षात 21 कोटींपेक्षाही अधिकचे व्यवहार. नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टची 3 लाख रुपयांची तिकीटं. गृह खातं यावर काही बोलणार का? या 3 लाखात काय काय समाविष्ट होतं? नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टवरून अंबादास दानवे यांची गृह खात्यावर ट्विटमधून टीका. मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीविरोधात पुन्हा एकदा कारवाई. तर 200 एक्स्टसी गोळ्यांसह ड्रग्ज तस्कराला अटक. मुंबईच्या साकीनाका परिसरातनं त्याला अटक केल्याची माहिती. नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरणाशी आरोपीचा संबंध आहे का याचाही तपास सुरू. मुंबईच्या एका ठिकाणी उपचाराच्या नावाखाली बोकडाचं काळीज मागणाऱ्या बाबाला दिंडोशी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये भोंदू बाबाविरोधात गुन्हा. तर अंगात देवी येते म्हणत अपत्य नसलेल्यांना मदत केल्याचाही भोंदूचा दावा. राज्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट सुरू असतानाच संगमनेरमधील आणखी एका बाबाचा व्हिडिओ व्हायरल. तर हात न लावता फक्त मंत्रोच्चारानं कॅन्सर बरा करण्याचा दावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे कारवाईची मागणी. आज संसदेमध्ये नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक सादर होणार. तर 2 दिवस विधेयकावर लोकसभेत चर्चा केली जाणार. विधेयकामध्ये लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचाही प्रस्ताव. दिल्लीत इंडिया आघाडीची खलबत. इंडिया आघाडीच्या सर्व गटनेत्यांची आज बैठक. बैठकीमध्ये विरोधी पक्षाचा अजेंडा ठरवला जाणार. लोकसभा आणि विधानसभेतील एकूणच राज्यातील विरोधी पक्षांचे सर्व गटनेते उपस्थित राहणार. नारी शक्ती वंदन विधेयकाला इंडिया आघाडीचा पाठिंबा. महिला आरक्षण विधेयकाला समर्थन करणार. दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर खरगेंची ही माहिती. पण डिलिमिटेशनला इंडिया आघाडीचा विरोध. सुप्रिया सुळेंची माहिती. मुंबई महापालिकेमध्ये उपायुक्तांसह सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या. अश्विनी भिडेंनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच 15 दिवसातच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या. नागपूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य पदावरून काँग्रेस आणि एमआयएमचा गोंधळ. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या मुलाला पक्षानं संधी दिल्यामुळे नाराजी नाट्य. रायगडमधील प्रीवेडिंग शूट प्रकरणी महाड तालुका पोलिसात 3 विरोधात तक्रार. तर पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता प्रीवेडिंग शूट केल्याचा ठपका. प्रीवेडिंग शूट करणारा जोडपं आणि कॅमेरामन बीडमधील असल्याची माहिती. मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरामध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांवरील कारवाईच्या अपयशासंदर्भात हायकोर्टाची मुंबई पालिका सरकारला विचारणा. तर कारवाईचा तपशील पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचेही आदेश. गिरगाव चौपाटीवर सर्रासपणे कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार सुरूच. तर सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे घालण्यावर हायकोर्ट आणि मुंबई पालिकेची मनाई असताना सुद्धा नियम अक्षरशः धाब्यावर. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका. विनोद कांबळीची स्मरणशक्तीच्या समस्येची झुंज सुरू. विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ झाल्याचं डॉक्टरांकडून स्पष्ट. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध अजूनही कायम. दरम्यान राजू शेट्टी, सतेज पाटील यांच्या उपस्थितीत महामार्ग विरोधी कृती समितीचा हा निर्धार मिळावा.
येत्या काळात शक्तीपीठ विरोधी आंदोलनाचा लढा तीव्र करण्याचाही मेळाव्यात निर्धार. नाशिकमध्ये वृक्षतोडी विरोधात 21 एप्रिलला मनसेचा मोर्चा निघणार. मनसेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख अभिजित पानसे यांची घोषणा. तपोवन आणि गंगापूर रोडवरील वृक्षतोडीला विरोध करणार. परभणीच्या पडेगावमध्ये विनापरवानगी अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवल्यामुळे वाद, तर प्रशासनाकडून पुतळा झाकल्यानंतर गावात तणावाचं वातावरण. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात. राज्यात पुढील काही दिवसात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. भारतीय हवामान खात्याकडून उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असंही आवाहन. वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट, तर आज शाळांना सुट्टी जाहीर. वर्ध्यातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक या शाळा बंद राहणार. वर्ध्याचे जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्याकडून आदेश जारी. राज्यामध्ये 1.5 महिन्यात उष्माघाताचे 17 रुग्ण. रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळलेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 4 रुग्णांची नोंद. तर राज्यामध्ये आतापर्यंत उष्माघातामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं आरोग्य विभागाकडून. वाढत्या तापमानामुळे नागपुरात हिट ॲक्शन प्लॅन लागू. तर नागपुरात रुग्णालयामध्ये 56 शीतकक्ष सज्ज. 2 उपजिल्हा रुग्णालयं आणि 11 प्राथमिक केंद्रांमध्ये शीतकक्ष. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 40 अंशांच्या पार. आजपासून 18 तारखेपर्यंत उष्णतेची लाट. दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्यासाठी प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढला. अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात हवेतील आर्द्रता सर्वाधिक. आज आणि उद्या पुण्यातील तापमानही वाढणार. 17 एप्रिलला पुण्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता. पुण्यातील तापमान सध्या 42 अंशांपर्यंत. मालेगाव शहर आणि तालुक्यातील तापमानाचा पारा 43.2 अंशांवर. तर गेल्या 5 दिवसांपासून पारा 40 अंशांच्या पार. वाढत्या उष्णतेचा परिणाम होत असल्यानं या ठिकाणी बाल रुग्णालयांमध्ये डायरिया आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली. जालना जिल्ह्याला 2 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट. तर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याचंही आवाहन. धुळे जिल्ह्याचं तापमान 42 अंशांवर. पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढणार. हवामान खात्याचा इशारा. तर मुंबईमध्ये 1 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा प्रस्ताव. यावर्षी 92% पाऊस पडणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज. पालिका प्रशासनाकडून आयुक्तांकडे प्रस्ताव सादर. नागपुरात अजूनही काही भागांमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांग. तर घरपोच सिलेंडर मिळत नसल्यामुळे लोकांच्या सकाळपासूनच या ठिकाणी रांगा. तर जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच सिलेंडर वितरणाच्या सूचना दिलेल्या असताना सुद्धा गॅसची टंचाई कायम. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.